बघा असा हा गरमागरम मसाले भात आणि त्याच्यावरती साजूक तूप टाकून असा इतका भन्नाट लागतो. तुम्ही करून बघा एकदा. वरून आपण त्याच्यावरती कोथिंबीर पेरली. बघा हा भन्नाट असा मसाले भात तयार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मसाले भात. मी घेतलेला 1 वाटी कोलम तांदूळ. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. तो तांदूळ आता मी स्वच्छ निवडून आणि धुवून घेणार आहेत आणि 5 मिनिट भिजून ठेवणार आहे. बघा इथे 10 मिनिट झाले. तांदूळ चांगले नितरून घेतलेले आहे. आता आपण मसाले भातासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते आपण बघणार आहोत. बघा मी इथे घेतलेले आहे दालचिनी, मिरे, तेजपत्ता, हिरवी वेलची, लवंग, धनेपूड, मीठ आणि काळा मसाला. बघा इथे घेतले आहे मी आता आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, कांदा, गाजर, हिरवा वाटाणा आणि कोथिंबीर. चला आता आपण मसाले भाताला फोडणी घालू. बघा मी इथे आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. ती आपण चांगली थोडी परतून घेणार आहोत. आता आलं, लसूण आणि मिरची तळली आहे. आपण त्याच्यामध्ये आता कांदा टाकणार आहोत. बघा आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा चांगला परतवून घेणार आहोत. कांदा तळला आणि त्याच्यामध्ये आता आपण खडे मसाले टाकलेले आहेत. आता ते थोडेसे हलवून घेणार आहोत. आता खडे मसाले टाकले त्याच्यामध्ये आता मी धने पावडर टाकणार आहे. त्यानंतर थोडा काळा मसाला टाकणार आहे. बघा आता मसाले चांगले तळले, त्यात मी थोडीशी हळद टाकणार आहेत. आता त्यामध्ये मी गाजर आणि वाटाणे टाकणार आहे. बघा हे आपण गाजर आणि वाटाणे टाकले, ते पण आपण चांगले हलवून घेणार आहोत. आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. हे बघा आता त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे. कोथिंबीर टाकून हलवून घेणार आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाक. हे बघा मी आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि तांदूळ टाकून आता आपण तांदूळ चांगले परतवून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने सगळे तांदूळ चांगले परतवायचे. मग तोपर्यंत मी इकडे आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते ना, तर त्याच्यासाठी 3 वाटीत पाणी मी इकडे दुसऱ्या गॅसवरती गरम करत ठेवलेलं आहे. ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. बघा आता इथे तांदूळ चांगले परतले ना, मी त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. 3 वाट्या पाणी टाकले आपण, 1 वाटी तांदूळ होते. आता हे चांगले उकळलं की आपण झाकण ठेवणार आहोत. बघा आता इथे चांगले तांदूळ उकळलेले आहेत. आता हे व्यवस्थित आपण हलवणार. त्याच्यानंतर परत 10 मिनटं झाकून ठेवणार. बघा मी आता त्याच्यावर झाकण ठेवते. झाकण ठेवून आता 10 मिनिट झाले आहे. आता आपण चेक करणार आहोत मसाले भात शिजला किंवा नाही. बघा मी आता चेक करत आहे. थोडंसं बघणार आहोत शिजली का, हे थोडं आपण बघणार आहोत. बघा थोडंसं अजून 2 मिनिटं तिला शिजू द्यावं लागणार आहे. अजून आपण 2 मिनिटं तिला शिजू देणार. 5 मिनिट झाले आहे. आता आपण चेक करणार आहोत मसाले भात झाला किंवा नाही. हे बघा आता इथे आपला मसाला भात तयार आहे. आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा इथे मी मसाले भात प्लेटमध्ये काढला. वरून साजूक तूप टाकणार आहोत आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहोत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे कळवा कशी झाली ते.